मित्रांनो, आज आम्ही 10 मिनिटांच्या नियमानुसार वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या 10 अशा सवयी सांगणार आहे, ज्या तुम्हाला रोज सकाळी फक्त 10 मिनिटे करायच्या आहेत पुढच्या 10 दिवसांसाठी. 7 नंबरची सवय तर अजिबात चुकू नका, कारण ती आमची सर्वात आवडती आहे. मला मान्य आहे, एकदम ह्या 10 सवयी अंमलात आणणे शक्य होणार नाही, पण एखादा व्यक्ती ह्या सवयींपैकी जेवढ्या जास्त सवयी अंमलात आणेल तो पूर्णपणे मोटिवेटेड, हाय एनर्जीने भरलेला आणि नेहमी उत्साहामध्ये काम करताना दिसेल. फक्त तुम्हाला 10 दिवस हे करायचे आहे. 11व्या दिवशी तुम्ही स्वतः येऊन कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय बदल जाणवतोय. पहिली सवय आहे 1 किंवा 2 ग्लास पाणी पिणे. मित्रांनो, नॅशनल इश्यू ऑफ हेल्थ मध्ये पब्लिश झालेल्या एका संशोधनानुसार मानवी शरीरामध्ये 55% ते 75% पर्यंत पाणी असते. अजून एका संशोधनानुसार जर आपल्या शरीरामध्ये 1 किंवा 2% पाण्याची कमी झाली तरी सुद्धा आपले मन आणि शरीर त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करत नाही. त्यामुळे रात्रभर 7 ते 8 तास पाणी न पिता झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी पाणी पिता तेव्हा तुमच्या शरीरातली सगळी घाण बाहेर पडते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमचे शरीर कॉर्टिसॉल नावाचे रसायन निर्माण करते. याला नैराश्याचे रसायन म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पिता त्यामुळे कॉर्टिसॉल ब्लॉक होऊन जाते. त्यामुळे दुपारच्या जेवणाची वेळ होईपर्यंत तुम्हाला जाम झोप येते, ज्यामुळे तुम्हाला खूप आळस जाणवतो आणि मग त्याचा परिणाम तुमच्या कामावर होतो. जर तुम्ही सकाळी चहा कॉफी ऐवजी 1 किंवा 2 ग्लास पाणी पिले तर तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक आणि प्रसन्न वाटेल, थकवा येणार नाही. दुसरी सवय, अंथरूण व्यवस्थित करून ठेवणे. मला माहितीये ही गोष्ट तुम्हाला ऐकायला फारच सामान्य वाटत असेल, पण ही एक छोटीशी सवय आर्मी आणि मिलिटरीमध्ये असलेल्या सोल्जर्स कडून रोज करून घेतात. कारण ही छोटी वाटणारी गोष्ट किती पॉवरफुल आहे याचा तुम्हाला अंदाज नाहीये. जगातले प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जॉर्डन पीटरसन या सवयीबद्दल नेहमी सगळीकडे बोलत असतात आणि ही सवय अंमलात आणण्याचा सल्ला सुद्धा देतात. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या की सकाळी उठल्यानंतर तुम्ही जे काही काम करता ते काम तुमच्या पूर्ण दिवसावर परिणाम करते. सकाळी उठल्यानंतर आपले अंथरूण व्यवस्थित लावून ठेवणे हा एक मार्ग आहे आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा. हे काम केल्याने तुमच्या मनाला एक संदेश जातो की तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक महत्त्वाचे काम पूर्ण केले आहे, ज्यामुळे बाकीची महत्त्वाची कामे करण्यासाठी तुमच्यामध्ये मोटिवेशन निर्माण होते. तिसरी सवय, सकाळी शांत म्युझिक ऐका. मित्रांनो, तुम्ही हे अनुभवलं असेल, सकाळी जेव्हा तुम्ही झोपेत असता आणि समजा सकाळी कोणी आरडाओरडा केला आणि तुम्हाला जाग आली की कशा प्रकारे तुमचा मूड पूर्ण दिवसभर खराब राहतो. पण समजा तुम्ही सकाळी एक शांत आणि मन प्रसन्न करणारे संगीत ऐकले तर तुमच्या मनामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते, ज्यामुळे पूर्ण दिवस तुमचे मन प्रसन्न राहते. हे मी काही मनाने सांगत नाहीये, हे शास्त्रज्ञ सांगतात. साइक सेंट्रलमध्ये पब्लिश झालेल्या एका रिपोर्टनुसार अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की सकाळी शांत आणि प्रसन्न संगीत ऐकल्याने मनातला ताणतणाव, नैराश्य, चिंता, भीती कमी करण्यास मदत होते. एवढेच नाही, फोर्ब्सने सुद्धा एका आर्टिकलमध्ये लिहिले होते, जी लोक सकाळी उठून प्रसन्न संगीत ऐकतात त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते, ज्यामुळे त्यांची निर्णय क्षमता वाढते. आता इथे तुम्हाला कोणताही धांगडधिंगा, रॅप, पॉप अशी गाणी किंवा संगीत ऐकायचे नाहीये. तुम्हाला शांत, प्रसन्न, रिलॅक्स करणारे संगीत ऐकायचे आहे. यामध्ये एखादे छानसे प्रेरणादायी गाणे सुद्धा असू शकते. चौथी सवय, दीर्घ श्वास उच्छ्वास घेणे. हार्वर्ड मेडिकलच्या एका संशोधनानुसार दीर्घ श्वास उच्छ्वास घेणे एक मेडिटेशनचाच प्रकार आहे, जो तुम्हाला रोज सकाळी फक्त 10 मिनिटे करायचा आहे. क्लिनिकल न्यूरोसायकेट्रिस्ट ख्रिस्तोफर रोड्स म्हणतात, जेव्हा आपल्याला ताणतणाव, स्ट्रेस, भीती जाणवते तेव्हा आपला श्वास उथळ आणि अनियमित होऊन जातो. उथळ श्वास घेतल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पुरेसा ऑक्सिजन जात नाही. दीर्घ श्वास उच्छ्वास केल्याने तुमच्या पूर्ण शरीराला छान प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा होतो, जो ताणतणाव, स्ट्रेस कमी करण्यास मदत करतो.
ज्यामुळे तुमचा फोकस वाढतो. तुम्ही याचा सराव करण्यासाठी 7-11 ह्या टेक्निकचा वापर करू शकता. तुम्हाला हळूहळू श्वास आतमध्ये घ्यायचा आहे 7 आकडा मोजेपर्यंत. म्हणजे श्वास घ्यायला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 आणि मग श्वास बाहेर सोडताना 11 पर्यंत मोजायचं आहे. असं 5 मिनिटं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुमचे मन शांत होईल. विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ पॉज करून फक्त 5 मिनिटं ही प्रॅक्टिस करून बघा. 5वी सवय 10 मिनिटे वाचन करा. मित्रांनो, ही सवय मी रोज स्वतः अंमलात आणतो. जेव्हा आपण काही नवीन शिकतो आपल्या मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होतात, ज्यामुळे आपली आकलन क्षमता, निर्णय क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे रोज सकाळी तुम्ही फक्त 10 मिनिटे जरी वाचन केले, वर्षाचे होतात 60 तास, जे एकूण 8 सेल्फ डेव्हलपमेंट पुस्तकांच्या बरोबर आहे. मी माझ्या असंख्य व्हिडिओजमध्ये वाचनाचे फायदे सांगितले आहे, त्यामुळे मी आता ह्याबद्दल जास्त काही बोलत नाही. 6वी सवय शारीरिक हालचाल करा. सकाळी व्यायाम किंवा योगा करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहता. याच कारणामुळे जगातला सर्वात शक्तिशाली माणूस डेव्हिड गॉगिन्स रोज सकाळी 10 ते 20 किलोमीटर रनिंग करतो. नंतर तो 1.5 ते 2 तास व्यायाम करतो. तो म्हणतो, रोज माझ्या सकाळची सुरुवात पळण्याने होते, कारण मला सर्वात जास्त कंटाळा पळण्याचा येतो. मित्रांनो, इथे तुम्हाला डेव्हिड गॉगिन्स यांच्यासारखे एवढे हेवी व्यायामाचे प्रकार करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त 10 मिनिटे बॉडी वेट वर्कआउट, पुशअप्स, सायकलिंग अशा गोष्टी करायच्या आहे. तुम्हाला हे सुद्धा जमत नसेल तर फक्त 10 मिनिटं स्ट्रेचिंग जरी केले तरी सुद्धा चालेल. 7वी सवय रोज सूर्यप्रकाश घ्या. जसे मी सुरुवातीला सांगितले, ही आमची सर्वात आवडती सवय आहे, कारण एका संशोधनानुसार माणसाच्या मनाला दिवस आणि रात्रीचा अंदाज फक्त एकाच गोष्टीमुळे लागतो, ते म्हणजे सूर्यप्रकाश. रोज सकाळी तुम्ही जर फक्त 10 मिनिटे सूर्यप्रकाश घेतला तर तुमची सर्काडियन रिदम एकदम सुरळीत होते, ज्यामुळे तुमचे मन एकदम फ्रेश आणि ताजेतवाने होते. जर एखाद्या व्यक्तीला दिवस रात्र एका बंद खोलीमध्ये ठेवले तर अशाने त्याच्या शारीरिक, मानसिक आणि सेक्सच्या आरोग्यावर परिणाम होतो. सूर्यप्रकाश घेतल्याने आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते, जे आपल्या शरीरातील हाडे आणि मेंदूसाठी चांगले असते, ज्याची कमतरता शरीरावर गंभीर परिणाम करू शकते. सूर्यप्रकाश घेतल्याने आपला मूड सुद्धा एकदम फ्रेश होतो. 8वी सवय थंड पाण्याने आंघोळ करा, ज्याला इंग्लिशमध्ये कोल्ड थेरपी म्हणतात. थंड पाण्याबद्दल तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण ह्याचे महत्त्व पुरातन काळापासून आहे. कोल्ड शॉवर थेरपी हजारो वर्षापासून आहे, जे प्राचीन रोमन काळात सुद्धा लोक वापरायचे. ह्या संकल्पनेवर अनेक संशोधने आणि प्रयोग केले गेले आहेत. आज सायन्स सुद्धा त्याचे अनेक फायदे सांगत आहे. जेव्हा पण तुमचे शरीर थंड तापमानाला सामोरे जाते, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये नोरेपिनेफ्रिन नावाचे रसायन निर्माण होते. हे एक प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर आहे, ज्यामुळे तुमचा फोकस वाढतो, तुमचा मूड चांगला होतो, नजर तीक्ष्ण होते आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. 9वी सवय दिवसाचे प्लॅनिंग करा. मित्रांनो, जर तुम्ही आजचे नियोजन चांगल्या प्रकारे करता तर तुमचा उद्याचा दिवस आपोआप चांगला होतो. जेव्हा तुम्ही आजचे नियोजन बनवाल, टू डू लिस्ट बनवाल, तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला दिवसाची 3 सर्वात महत्त्वाची कामे निवडायची आहे, जी तुम्हाला झोपण्याच्या आधी कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायची आहे. ह्या कामांना तुमच्या एनर्जी लेवल प्रमाणे प्लॅन करा, ज्यामुळे तुम्हाला रात्री वेळेत झोपता येईल आणि दुसऱ्या दिवशी वेळेवर उठता येईल. आता येऊया शेवटच्या सवयीकडे. 10वी सवय चिंतन मनन करा. सकाळी उठल्यानंतर हजारो गोष्टी तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. आज जेवण काय करायचे, कोणते कपडे घालायचे, बस चुकली तर, ट्रेन चुकली तर, वेगवेगळ्या गोष्टींचे विचार, ऑफिसचे प्रॉब्लेम्स, ह्या सर्व गोष्टी तुमच्या मोकळ्या मनामध्ये गर्दी करायचा प्रयत्न करतात, ज्यामुळे तुमची बरीच मानसिक ऊर्जा खर्च होते. नंतर तुमचे कोणत्याही कामात मन लागत नाही. ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी, आयुष्यात एक स्पष्टता येण्यासाठी स्वतःसाठी फक्त 10 मिनिटे द्या. या वेळेत सर्व गॅजेट्स, फोन
आवाजापासून लांब जाऊन एका शांत ठिकाणी बसा. आपल्या आयुष्याबद्दल मनन चिंतन करा. विचार करा, आज तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचे आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करत आहात आणि नवीन काय करायची इच्छा आहे. अशा प्रश्नांनी दिवसाची सुरुवात करून तुम्हाला आयुष्याबद्दल एक स्पष्टता येईल, ज्यामुळे तुमच्या मनात गोंधळ राहणार नाही. मित्रांनो, या होत्या त्या 10 मिनिटांच्या 10 सवयी जे तुमची सकाळ पूर्णपणे बदलून टाकतील. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.